संपूर्ण जग चिंतेत पडलं. असं काय भारताने केलं तर ऐका. पाकिस्तान भारताला दररोज अणुबॉम्बच्या धमक्या देत होत्या. भारताने या धमक्यांना काही भाव दिला नाही. पाकिस्तानचे सर्व अणुबॉम्ब पाकिस्तानमध्ये असणाऱ्या किराणा हिलमध्ये होते. मोठे मोठे बंकर त्या डोंगरात काढले आहेत. 3 ठिकाणी खोदकाम करून त्यांनी मोठे खोल बंकर निर्माण केले आहेत. भारताने याच ठिकाणी त्या बंकरच्या दरवाजावरच मिसाईल हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केलं. पण त्या अणुबॉम्बना काही धक्का लागला नाही. पण पाकिस्तान सगळा घाबरून गेला. भारत आपल्या अणुबॉम्बवर हल्ला करू शकतो याचा विचारच त्यांनी केला नव्हता. यामधून भारताने दाखवून दिलं, तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. भारत प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे आणि युद्ध करू शकतो. त्याच दिवशी अमेरिकेच्या ट्रम्पला सुद्धा हे कळलं. तो सुद्धा बुचकळ्यात पडला, कारण त्यांनी ज्या पाकड्यांना पोचलं आहे. पाकिस्तानला अणुबॉम्ब सुद्धा अमेरिकेने दिले आहेत. पाकिस्तानच्या मागून अमेरिका त्यांचे डाव आधीपासून खेळत आहे. भारतावर आपलं कंट्रोल राहावं म्हणून त्यांनी मूर्ख पाकिस्तानच्या हातात ही अणुबॉम्ब सारखी खेळणी दिली आहेत. पण भारताने योग्य शब्दात सर्वांना प्रत्युत्तर दिलं. काल आता अमेरिका ऊर्जा मंत्रालयाची विमाने पाकिस्तानात रेडिएशन वगैरे आहे का ते चेक करण्यास आली होती. इजिप्त देशाचे सुद्धा विमान बोरॉन हे केमिकल रेडिएशन कमी करण्यासाठी लगेच घेऊन पाकिस्तानात दाखल झालं. तर मित्रांनो, अशा काही घटना शेवटच्या दिवसात घडल्या आणि सुरू असलेले युद्ध अचानक थांबवण्यात आलं.